तो
जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम जय Hello. Hello. केले नारायणे तसे चरित्र केले नारायणे तसे चरित्र केले नारायणे चरित्र केले नारायणे नांदता गोधने रात्री काळे नांदता गोधने रात्री काळे नांदता गोधने रात्री काळे तसे चरित्र केले नारायणे तसे चरित्र केले नारायणे तसे चरित्र केले नारायणे चरित्र केले नारायणे नांदता गोधने रात्री काळे नांदता गोधने रात्री काळे नांदता गोधने रात्री काळे साईले आरूपी आनंदे साईले आरूपी आनंदे हे साईले आरूपी आनंदे साईले आरूपी आनंदे पूरी बहुत कन्या पूरे बहुत कन्या पूरे बहुत कन्या जीवानी तुझे वरती गुणाना जीवानी तुझे वरती गुणाना जीवानी तुझे वरती गुणाना जीवानी तुझे वरती गुणाना ऐसे देवी प्रेम काही करा ऐसे देवी प्रेम काही करा ऐसे देवी प्रेम काही करा म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार आहे तुका म्हणे धर्म संस्थापने 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 केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार शिवानी तुझे वरती गुणाना शिवानी तुझे वरती गुणाना शिवानी तुझे वरती गुणाना शिवानी तुझे वरती गुणाना ऐसे देही प्रेम काही करा ऐसे देई प्रेम काही करा ऐसे देई प्रेम काही करा विठोबा रखुमाई कुमार
Gama
रंगता कोठले राखीताय रंगता कोठले राखीताय रंगता कोठले राखीताय रंगता कोठले राखीताय माझी वाणी तुझे वरती गुणनाम माझी वाणी तुझे वरती गुणनाम एतसे चरित्र केले नारायणे एतसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताये माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळ हे सोंग सारिले या रूपी अनंते हे सोंग सारिले या रूपी अनंते पुढेही बहुत करणी आहे माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळ आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळ ठल विठ्ठल एतसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताये माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळा
नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा एतसे चरित्र केले नारायणे रंगता गोधने राखिताये माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपी अनंते हे सोंग सारिले या रूपी अनंते पुढेही बहुत करणी आहे माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एदसे चरित्र केले नारायणे एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताये माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐसे देई प्रेम काही
गेली 8 दिवसांपासून भगवान स्वामी समर्थांच्या महाद्वारामध्ये संपन्न होत असलेला 8 दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाची सांगता करणार हे आजचं काल्याचं कीर्तन. काल्याच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग कुणाचाही नव्यानं सांगण्याची गरज नाही. तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयात असणारे संत सम्राट जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा बाळक्रीडा प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराया भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं केलेला चरित्र, त्या चरित्राच्या प्रसंगाचं वर्णन करतात. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराया भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं ना, त्या चरित्राचा प्रसंग सांगतात. आता प्रसंगच का सांगतात? मी तुम्हाला काल स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सांगत असताना सांगितलं की पूर्वीच्या काळी लोकांना तारीखवार इसवी सन काही कळत नव्हतं, पण पूर्वीचे लोक प्रसंग कधी विसरत नव्हते. काय गोष्ट घडली, कोणत्या अनुषंगाने घडली ना, त्या अनुषंगाचा जो प्रसंग आहे तो प्रसंग लक्षात ठेवायचे. तुकोबाराया सुद्धा आपल्या समोर प्रसंगाचंच वर्णन करतात. का? कारण तारीखवार इसवी सन कळत नव्हतं. साधी एकादशी असली ना तरी ब्राह्मण काकानं घरोघरी जाऊन सांगावं, आज काय आहे? एकादशी आहे. आज काय आहे? पौर्णिमा आहे. आज काय आहे? अमावस्या आहे. हे घरोघरी जाऊन सांगावं. का? कारण तारीखवार इसवी सन कळत नव्हता, पण प्रसंग मात्र लोक कधीच विसरत नव्हती. बघा, अगदी सोपं उदाहरण तुमच्या समोर मांडून जाते 2 मिनिटांमध्ये. प्रसंगाचं वर्णन, प्रसंगच का लोक सांगायची आणि तारीखवार इसवी सन कळत नव्हता, मग प्रसंगाला महत्व किती होतं. एक बाई, पोरग 6 वर्षाचं झालं म्हणून पोराचं नाव घालायला शाळेत गेली. पोराचं नाव घालायला शाळेत गेलेल्या बाईनं मुख्याध्यापकानं पहिलं विचारलं, म्हटले बाई याच्या जन्माची तारीख आहे का? ग्रामपंचायतीचा दाखला आहे का? बाईनं सांगितलं, म्हणली गुरुजी हे झालंय आण्याला, आणलंय पुण्याला, कसली जन्मतारीख कसला दाखला? मग गुरुजीने काय करायचं? गुरुजीकडे एक सोपा पर्याय मार्ग असायचा. काय करायचे गुरुजी? मुलाचा हात धरायचा आणि असं डोक्यावरून हात इकडच्या कानाला लावायचा. हात जर कानाला लागला तर पोरग 6 वर्षाचं झालं म्हणून त्या पोराचं नाव शाळेत घ्यायचं. पोरग थोडस उंचीनं कमी होतं ना, उंचीनं कमी होतं, मग हातात थोडस आखूड होतं. आता हातात आखूड होतं म्हटल्यावर हात डोक्यावरून कानाला लागेलच कसा? हात कानाला पोहोचलाच नाही. गुरुजीनं सांगितलं, म्हणले बाई तुझं पोरग अजून 6 वर्षाचं झालं नाही, याला पुढच्या वर्षी घेतो. तितक्यात तिच्या शेजारीच राहणारी बाई आली पोराला घेऊन. शेजारच्या बाईला गुरुजीनं विचारलं, बाई पोराची जन्मतारीख आहे का? ग्रामपंचायतचा दाखला आहे का? बाईनं सांगितलं, म्हणली गुरुजी कसली जन्मतारीख आणि कसला दाखला? काहीच नाही म्हटले. मग गुरुजीचा पर्याय मार्ग. पण प्रसंग असा होता जी नंतर आली ना, तिचं पोरग थोडस उंच होतं. आता उंच असल्यामुळे हातात कसं लांब होतं का नाही, गुरुजीने त्या पोराचा हात धरला आणि कानाला लावला. जसा हात धरला आणि कानाला लावला, कानाला लावल्याबरोबर हात कानाला लागला. गुरुजीनं सांगितलं, म्हणले बाई तुझं पोरग 6 वर्षाचं पूर्ण झाले, तुझ्या पोराचं नाव घेतो. आता पहिली का ग बसल का? आता शेजारचीच घेतात. माझ्याने काय केलंय? बाई म्हटली, गुरुजी तुम्हाला माहित नाही, तुमच्या माहितीसाठी सांगते, तिच्या पोराच्या आधी माझं पोरग 6 महिन्याचं आहे. माझं शिवरात्रीचं आहे आणि तिचं नवरात्रीचं आहे. गुरुजीने विचारलं, म्हणले बाई नक्की तुझं पोरग कधी झालं सांगता येईल का?
म्हटली गुरुजी माझं पोरग त्या सालाला झालंय ज्या सालाला आमच्या उदापूरच्या घाटात आमच्या मोऱ्या बैलाचं शिंग मोडलं ना त्या सालाला. गुरुजी म्हणले बाई मोऱ्या बैलाचं शिंग कधी मोडलं काय कळलं का मला. बाईनं सांगितलं म्हणली गुरुजी ज्या साली दारापूरच्या वावरात 18 पोती गावाची झाली ना त्या सालाला. आता मला खरं सांगा 18 पोती गावाची झाली गुरुजी काय गहू करायला होते का. घाटात मोऱ्या बैलाचं शिंग मोडलं गुरुजी काय गाड बघायला होते का. गुरुजीला काहीच ताळमेळ नाही. पण पूर्वीच्या काळी लोकांची अवस्थाच अशी होती की तारीखवार इसवी सन काहीच कळत नव्हतं पण प्रसंग मात्र विसरत नव्हते. का कारण तारीखवार इसवी सन कळत नाही. मग प्रसंग कसा लक्षात ठेवायचा. घटना घडली ना ती कोणत्या अनुषंगाने घडली त्यावेळची परिस्थिती काय होती मग ती परिस्थिती लक्षात ठेवायची. तुम्ही का होईना मी 2 वर्षांना आल्यावर म्हणसाल ताई मागच्या वर्षी तुमचं कीर्तन होतं काल्याचं 8 दिवस तुमचीच कथा ऐकली. जर माझ्यासारखं तितक्यात बुद्धिभ्रमिष्ट झालेला असावं. मी जर म्हणलं नक्की कधी तुम्ही म्हणसाल नाही का त्या सालाला. परिसरातल्या सगळ्या गावात पाऊस पडत होता पण आमच्या स्वामी समर्थ नगर मध्ये कधी टिपकाही नाही आला. ज्याच्या अनुषंगाने घडतात घटना तो प्रसंग आणि ज्या प्रसंगानुरूप घडतात घटना तो प्रसंग माणसं लक्षात ठेवतात. का तारीखवार इसवी सन कळत नव्हतं पण प्रसंग मात्र कधी विसरत नव्हते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्यानं केलेल्या चरित्राचा प्रसंग अभंगाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात. रंगता गोधने चरिता दसे म्हणजे दशा आणि दशा म्हणजे अवस्था. भगवान परमात्म्यानं कोणत्या अवस्थेत चरित्र केलं. एक केलं रांगताना आणि दुसरं केलं चारताना. बघा रांगत असताना गोकुळामध्ये केली भक्ती आणि चारताना जे चरित्र केलं ना चारताना यमुनेच्या वाळवंटामध्ये केला काळा. याला चरित्र म्हणतात. ज्याचं चरित्र शिकण्यासारखं आहे ज्याचं चरित्र लिहिण्यासारखं आहे ज्याचं चरित्र आचरणात आणण्यासारखं आहे ना त्याचं चरित्र लिहून ठेवलं जातं. आणि जे लिहून ठेवलं जातं ना त्याला जी घटना जशाच्या तशा लिहून ठेवणं त्याचं नाव. रोज काल्याची कीर्तनं चालली. रोज सकाळी जर एक पेपर वाचला ना पुन्हा संध्याकाळी तो पेपर माणसाला वाचू वाटत नाही. एखादं मासिक जर आज वाचलं तर उद्या वाचू वाटत नाही. रोज काल्याची कीर्तनं चालली. रोज सांगणारा सांगून जातो ऐकणारा ऐकून निघून जातो. पण सांगणारा आणि ऐकणारा दोघांनाही काल्याच्या कीर्तनाचा कंटाळा येत नाही. का कारण भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं चरित्र असं आहे त्याचा विसरच पडत नाही. इतकं विचित्र चरित्र आहे. रामप्रभूचं चरित्र आहे ना त्याच्यामध्ये आचरण आहे. रामप्रभूच्या चरित्रामध्ये काय आहे आचरण आहे. आणि भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये विचित्रता आहे. किती विचित्रता. भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये किती विचित्रता आणि रामप्रभूच्या चरित्रामध्ये किती आचरण. जमीन आसमानाचा फरक आहे. बघा. रामप्रभूच्या चरित्रामध्ये किती विचित्रता आणि रामप्रभूच्या चरित्रामध्ये किती आचरण. जमीन आसमानाचा फरक आहे. बघा. रामप्रभूच्या चरित्रामध्ये किती विचित्रता आणि रामप्रभूच्या चरित्रामध्ये किती आचरण. जमीन आसमानाचा फरक आहे.
इतकी विचित्रता होती. जन्माला आलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा, जन्माला आले भर पावसात. राम प्रभू जन्माला आले भर उन्हात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले रात्रीच्या 12 वाजता. राम प्रभू जन्माला आले दिवसा 12 वाजता. आणि सगळ्यात मोठी व्यथा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले बंदी शाळेत आणि राम प्रभू जन्माला आले राजवाड्यामध्ये. किती विचित्रता, एवढी विचित्रता, एवढी विचित्रता. जन्माला आला 8 वर्षाची मूर्ती आहे. 8 वर्षाची मूर्ती पाहिली आणि देवकी माता घाबरली. का? देवकीनं विचार केला, देवा एवढा मोठा जर तू असशील तर तुला मी स्तनपान कसं करू? काय म्हणते आई? कृष्णा लहान हो रे, लहान हो म्हटल्याबरोबर परमात्म्याची अवस्था होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. लहान होय म्हटल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा लहान झाले. ज्या प्रसंगाला लहान झाले ना त्या प्रसंगाला देवकीनं मांडीवर घेतलं, स्तनपान केलं. स्तनपान त्याच ठिकाणी दिलं जातं ज्या ठिकाणी निष्काम वृत्ती आहे, वासनेचं अंतःकरण आहे ना, त्या ठिकाणी स्तनपान दिलं जात नाही. निष्काम वृत्ती असावी लागते, त्या ठिकाणी स्तनपान केलं जातं. पण परमात्मा ज्या प्रसंगाला लहान झाले ना त्या प्रसंगाला एक गोष्ट देवकी मातेच्या लक्षात आली. काय? माझा जो भाऊ आहे ना, माझ्या पोटी जन्माला येणाऱ्या 8व्या मुलाला मारणार आहे. मग आता देवाला मी लहान हो म्हटलं, परमात्मा लहान झाला. पण ही वार्ता जर माझ्या कंस नावाच्या भावाच्या कानावर पडली, घाबरली देवकी माता. ज्या प्रसंगाला घाबरली त्या प्रसंगाला सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, झनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारील. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी. फक्त कानावर शब्द पडले लपवा. काय शब्द पडले? लपवा. लपवा म्हणजे काय करा? काय करा? अशा जागेवर ठेवा जिथं मी कुणाला सापडणार नाही किंवा जिथं मी कुणाला दिसणार नाही. मग देवाच्या मनात विचार आला, जगाचा बाप होता ना, देवानं विचार केला ही लपवा म्हणती. पण लपवत असताना ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, मी देव आहे, आई वडील जीव आहे. सामान्य जीवाला देवाला लपवण्याची जागा माहिती न जाणो जर ऊसाच्या पाष्टात लपवलं तर काय करायचं? ऊसाचं पाचट माहित आहे ना, ऊस तोडून गेल्यावर काय करतात? वळई रचून ठेवतात, नाही का? देवाने विचार केला जर ऊसाच्या पाष्टात लपवलं, शेतकऱ्यानं काडी ओढली तर? आई वडील सामान्य जीव आहेत आणि सामान्य जीवाला देवाला लपवण्याची जागा माहित नाही. पूर्वीचा एक काळ होता बघा आपल्या इकडं, म्हणजे तुमच्याच काळात, आजी तुमच्याच काळात आठवत असेल तुम्हाला बघा, नवरदेव गाजत वाजत आला का नवरी लपवायची पद्धत होती. आठवतंय का? आठवतंय. नवरदेव गाजत वाजत आला का नवरी लपवायची. शान्या कलवऱ्या असल्या तर बरं, नाही तर कलवऱ्या काय करायच्या? नवरीला टिपाडात घालायच्या, टिपाडाचं झाकण लावायच्या. आणि त्यातल्या त्यात ग्रॅज्युएट कलवऱ्या असाव्यात, त्या काय करायच्या? टिपाडाचं झाकण लावायच्या आणि पुन्हा टिपाडावर एक कलवरी बसवायच्या. त्या नवरीचं काय होत असेल? देवानं विचार केला जर ऊसाच्या पाष्टात लपवलं तर काय करायचं? त्यापेक्षा आई वडील सामान्य आहेत ना, आई वडिलांना इशारा केला, बाबा मला लपवायचे ना, मला लपवा, पण कुठं? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला,
भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं आई वडिलांना इशारा केला की बाबा मला जर लपवायचं असेल तर मला नंदाच्या घराला लपवा. का? नंद जिथं सतत आनंद आहे त्याचं नाव आहे नंद. जिथं गायींचं पालन आहे, जिथं ब्राह्मणांचे यज्ञ चालू आहेत, जिथं साधू संतांची कीर्तन प्रवचन चालू आहेत ना, अशा नंद बाबाच्या घरी मला लपवा. मला मथुरेत नको. का? कारण मथुरा जिच्या शरीरामध्ये मनानं थारा सोडला तिचं नाव मथुरा. ज्या ठिकाणी मथुरा राहते त्या ठिकाणी मंथरेचं वास्तव्य येतं. ज्या ठिकाणी मंथरेचं वास्तव्य येतं ना त्या ठिकाणी निष्काम पुरुष कधी वास्तव्य करत नाही. आई वडिलांना इशारा केला मला लपवायचे ना बाबा, मला नंद बाबाच्या घरी लपवा. कानावर शब्द पडले नंदाच्या घराला, मजलेही गोकुळाला. वसुदेव बाबाच्या हातातल्या बेढ्या तुटल्या, पायातल्या कडा तुटल्या, बंदीशाळेच्या प्रत्येक दरवाजावरच्या आरगळा निष्ठून पडल्या. दरवाजावर जो रखवालदार होता ना, प्रत्येक दरवाजावरचा रखवालदार घोरायला लागला, घोरायला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला टोपलीत भरलं, टोपली डोक्यावर घेतली. नंद बाबा डोक्यावर टोपली घेऊन गोकुळात जाण्यासाठी निघाले. दरवाजापर्यंत आले, पाहतात तर प्रत्येक दरवाजाच्या आरगळा निष्ठून पडल्या होत्या. प्रत्येक दरवाजावरचा रखवालदार घोरत होता. त्याच प्रसंगाला वसुदेव बाबाच्या मनाला एक विचार स्पर्श करून गेला. बाबा माझ्या हातात बेड्या होत्या, माझ्या पायात कड्या होत्या, बंदीशाळेचे दरवाजे बंद होते, बंदीशाळेच्या प्रत्येक दरवाजावर 2-2 रखवालदार होते. असं काय घडलं असावं की बंदीशाळेच्या प्रत्येक दरवाजावरचा रखवालदार घोरायला लागलाय आणि बंदीशाळेचे दरवाजे उघडेच आहेत. काय घडावं? घडलं काहीच नाही. अगदी सोपं सांगते ऐका. जगाच्या पाठीवर कुठल्याही प्रकारचं मायेचं बंधन राहू नये असं जर वाटत असेल, कितीही मोठं मायेचं बंधन असू द्या, या मायेच्या बंधनात जर बाहेर पडायचं असेल तर जगाच्या बापाला डोक्यावर घ्या, कोणतंच बंधन पायाजवळ राहणार नाही. वसुदेव बाबांना टोपली डोक्यावर घेतली. नंद बाबा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये घेऊन जात असताना यमुना माईच्या काठावर आले. यमुना माई मनोमन विचार करत होती, काय काय माझं भाग्य आहे. जगाच्या पाठीवर माझ्यासारखी भाग्यवान दुसरी कोणीच नाही. का? कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं सर्वात पहिलं दर्शन मला होतंय. काय माझं भाग्य असावं. भगवंत दर्शनाच्या अभिलाषेनं यमुना माईचं अंतःकरण तीळ 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 वाढत होतं. जसं जसं अंतःकरण वाढत होतं ना तसं तसं यमुनेचं पाणी वाढत होतं. नंद बाबा यमुना माईच्या काठावर उभे आहेत. पाणी छातीपर्यंत आले. यमुना माई उतावीळ झाली. कधी मला भगवान परमात्म्याचं दर्शन होतंय, कधी मला भगवान परमात्म्याचं दर्शन होतंय. पाणी छातीच्या वरती आलं, पाणी तोंडाच्या जवळ आलं. कृष्ण परमात्म्याने विचार केला, हिला जोपर्यंत दर्शन देत नाही तोपर्यंत ही शांत होणार बाप आहे. जर टोपली पायाखाली घातली न उभा राहिला तर माझं काय व्हायचं? वसुदेव बाबा घाबरले. अरे पाणी तोंडाजवळ आले, आता जर पाणी तोंडात गेलं तर आता मीही जाणार आणि माझ्या बरोबर कृष्ण परमात्मा सुद्धा जाणार. आता काय करावं? दोन्ही हात जोडले आणि देवाची करुणा भरली. कुणी? वसुदेव बाबानं दोन्ही हात जोडले आणि विनंती केली, देवा वनीच्या वाघोबा पावटणीच्या नागोबा धाव देवा धाव आता, धाव देवा धाव. कृष्ण परमात्मा डोक्यावर होते ना, सगळं ऐकत होते ना. कृष्ण परमात्म्याने विचार केला, सगळ्यांचा बाप मी डोक्यावर बसलो आणि मला चॅलेंज करता काय? दाखवतो म्हटले तुम्हाला. का? यमुना माई भगवंत दर्शनाच्या अभिलाषेने उतावीळ झालीये. भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय ती शांत होणार नाही. तुम्ही धावा कोणत्याही देवाचा करा. कृष्ण परमात्म्यानं हळूच टोपलीतनं डावा पाय वरती केला. डावा पाय जसा वरती केला ना, डाव्या पायाचा अंगठा यमुना मातेला दिसला.
ज्या प्रसंगाला यमुना मातेने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या डाव्या पायाचा अंगठा पाहिला ना, त्या प्रसंगाला भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्याचा आनंद मनोमन झाला आणि यमुनामाई त्याच ठिकाणी शांत झाली. मागची यमुना माग आणि पुढची यमुना दिली यमुने माय वाट खरी. आता ग बसावं का नाही? वसुदेव बाबानं पुन्हा हात जोडले, पुन्हा विनंती केली, करुणा भागली. शाबास माझ्या वाघोबा नागोबा, मला वाचवलं ना. इथून पुढे म्हणले स्वामींची वर्गणी कधीच चुकायचा नाही. कृष्ण परमात्म्याला डोक्यावर घेतलं. यमुनामाईनं वाट दिली. नंद बाबा गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये अशी अवस्था होती, कृष्ण परमात्म्याला ती टोपली जी होती ती टोपली खाली ठेवली. ज्या प्रसंगाला गोकुळामध्ये टोपली खाली ठेवली त्या प्रसंगाला त्या ठिकाणी एका मायेच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. रडे माया करियाकांत, नामा म्हणे उठती दूत. रडे माया करियाकांत, त्या मायेनं जो आकांत केला ना, त्या आकांतानं, मायेच्या आकांतानं नामा म्हणे उठती दूत. तो आवाज कानावर पडला आणि जे घोरत होते ना ते सगळेच्या सगळे जागे झाले. जसे जागे झाले ना, त्या मायेचा आवाज कानावर पडला आणि सगळे जागे झाले ना, सगळे आरडाओरडा करायला लागले, आठवा 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 आठवा. गोकुळामध्ये सगळ्यांना एकच ध्यास लागला, आठवा आठवा आठवा. आणि जसा वारकऱ्याला ध्यास लागतो ना, पाऊस पडायला सुरुवात झाली का आषाढी, आषाढी, दिवाळी जवळ आली का कार्तिकी, थोडासा पाऊस पडला जमिनीला वापसा आली का शेतकऱ्याला ध्यास लागतो ना, पेरणी पेरणी. गोकुळातल्या सगळ्या लोकांची अवस्था अशी झाली होती. सगळे इकडं तिकडं सैरा मैरा धावत होते, आठवा 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 करत कंसाच्या कानावर बातमी गेली. कंस पळतच आला. देवकीच्या मांडीवर ते लहान लेकरू होतं ना, त्या लेकराचे पाय धरून ओढले. देवकी आरडाओरडा करून सांगत होती, अरे दादा नको ओढू, दादा नको ओढू, आठवा नसून ती आठवी आहे, राहू दे. एवढी तरी तुला मामा म्हणून, पण ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही. त्या देवकीच्या मांडीवर असलेल्या लहान मुलीचे, त्या मायेचे जसे पाय धरले ओढले ना, तशी गरगर फिरवली. जशी गरगर फिरवली तशी कंसाच्या हातातनं निसटली, वरती गेली. आणि वरती गेल्याच्या नंतर त्या माईनं आकाशवाणी मुलगी वरती गेली. आणि वरती गेल्याच्या नंतर त्या मायेने आकाशवाणी केली, कंसा ऐक, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. तुझ लागी वधी उपजला मजाधी. तुला मारणारी मी नाही कंसा,
तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय, पण कुठं आला हे मात्र मायेनं सांगितलं नाही. मायेनं फक्त मेसेज दिलाय पण ठिकाण नाही सांगितलं. कंसाला प्रश्न पडला. हिनं फक्त काय सांगितलंय, जन्माला आलाय, पण कुठं आला हे माहित नाही ना. आता याचा शोध कसा घ्यायचा? सगळ्या दैत्यांची मीटिंग बोलवली. दैत्यांची मीटिंग बोलवली. कंसानं सगळ्यांना सांगितलं, ऐका, फरमाईशच सोडलं. जो कुणी जन्माला आलेल्या बालकाला मारील ना, त्याला आण्यापासून ठाण्यापर्यंत वतनदारी दिली जाईल. कोण जातो? एवढा मोठा शोध घ्यायचा सोपं आहे का? बरं, जन्माला आला म्हणजे एका दिवशी किती बायकाची डिलिव्हरी होते? एका गावात एका दिवशी नाही म्हणलं 10 लेकरं जन्माला येतात. आणि तालुक्यात गावं किती, त्या गावात ती घरं किती, आणि ती शोधाशोध करायची किती. फरमाईश काय सोडली? जो कोणी जन्माला आलेल्या बालकाला मारील त्याला आण्यापासून ठाण्यापर्यंत वतनदारी दिली जाईल. पुतना मावशी आलीच पुढं. पुतना मावशी, तेव्हापासून महिलांना 50% आरक्षण आहे. पहिला नंबर पुतणेचा आहे. आणि जगाच्या पाठीवर जेवढे बचत गट आहेत ना, सगळ्यात पहिली बचत गटाची अध्यक्ष पुतना मावशी आहे. तुम्ही बोंबलायचंच नाही. पुतना मावशी म्हटली, अरे दादा, काय जन्माला आलेल्या मुलाला मारायचंय? त्याला एवढं मोठं बक्षीस कशाला लागतंय? कशाला चिंता करू? आत्ताच्या आत्ता जाते बघ आणि त्याच्या नळीला नख देऊन येते. स्तनामध्ये हलाल विष भरलं, भव्य दिव्य शरीर धारण केलं आणि पुन्हा कृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी निघाले. ऐका, कृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी जात असताना प्रसंग असा घडला. कृष्ण परमात्मा जन्माला कुठे आला माहिती? ज्या रस्त्यानं जात होती ना, त्या रस्त्यानं ज्या घरात पाळणा हलताना दिसेल त्या ठिकाणी जायची. त्या मुलाला मांडीवर घ्यायची, स्तनपान करायची. ती मुलं डोळे पांढरे करायची. का? कारण पुतणेच्या स्तनामध्ये दूध नाही, पुतणेच्या स्तनामध्ये काय होतं? हलाल विष होतं. नामदेवराया सांगतात, नामा म्हणे आली नंदाच्या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. मुलं मारत 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 पाप करत 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 शेवटच्या क्षणाला देवापर्यंत गेली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं पुतणेचा उद्धार केला. तुम्हाला मी त्या दिवशी वर्ष श्राद्धाच्या प्रवचनात सांगितलं ना, आयुष्यभर पाप करा पण शेवटच्या क्षणाला देवापर्यंत जा. माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहत. देवाला मारण्याच्या का होईना पण उद्देशानं देवापर्यंत गेली. कृष्ण परमात्म्याच्या घरापर्यंत पोहोचली ना, आवाज दिला, म्हटली. कुणी दार उघडत नव्हतं. कडी वाजवली, कोणीच दार उघडत नव्हतं. काही मिनिटांना यशोदामाई आली. म्हटली, काय ग बाई, कोण तू? म्हटली, कोण ग तू? मला ओळखलं नाही का तू? म्हटली, मला खरंच ओळखलं नाही का तू? अगं मी तुझी थोरली बहीण. म्हटली, अगं माझ्या बापाला मी एकटीच आहे. म्हटली, अगं तुला आठवत नाही, तू खूप लहान होती, तुझ्या बापाला तू एकटीच आहे, पण तुझ्या बापाला मोठा भाऊ होता ना, त्याची मी पोरगी. म्हणली, अगं माझा बापच एकटा आहे, त्याला भाऊच नाही. म्हणली, अगं सक्का नाही, चुलत भाऊ. म्हटली, जाऊ दे, इतका इतिहास कशाला लांबवायचा, आधीच 8:45 वाजायला आले. तिनं सांगितलं, बरं ठीक आहे बाई, आली तर आता. ती म्हणली, काय ग, तुला एवढ्या वर्षानं म्हातारपणी मुलगा झाला, निदान मावशीला सांगावं का नाही? नाही सरी म्हटलं, पण निदान आंगडं टोपडं बाळाला. ती म्हणली, आहे ना कृष्ण परमात्मा घ्यायचंय. म्हटली, मला देवाला कुठेही देव. म्हटली, आहे ना, आत्ताच झोपलाय. अहो तो झोपतच नसतो, भक्तासाठी देव वाट पाहे उभा, भेटीची आवडीन कृपाळू तातडी. भक्तासाठी देव जागाच असतो, कधीच झोपत नाही. पुतना मावशी पाळण्यापर्यंत गेली, पाहिलं असं टकाटक तिच्याकडे पाहत होतं ना. म्हणली, अगं कृष्ण जागाच आहे, झोपला नाही. म्हणली, आहे जागा तर घे. कृष्ण परमात्म्याला मांडीवर घेतलं, पदर टाकला, पदराच्या आतून पाहत होती. हा आत्ताच डोळे पांढरे करीन, मगच डोळे पांढरे करीन, आत्ताच डोळे पांढरे करीन. याच्या लक्षात आलं, पुतणेच्या स्तनामध्ये काय आहे? कृष्णाने विचार केला, हिच्या स्तनामध्ये विष आहे. विष पचवण्याची ताकद आपल्यामध्ये नाही. दुधाचा टँकर जरी असता तरी पचवला असता, पण विष पचवण्याचं ताकद आपल्यामध्ये. डोळे झाकले होते, डोळे झाकले होते.
आणि ही पदराच्या आतून पाहत होती. यानं डोळे झाकले. हिला काय वाटलं, आता हिला मार्गाला ही विचार करायची, आत्ताच पांढरे करी, मगच डोळे पांढरे करी. कृष्णानं आतून आवाज दिला, म्हणला मावशी तुला पहिलंच सांगतो, सगळे जगाचा मला पांढरा म्हणतात, तू काय माझं पांढरं करते. डोळे झाकण्याचं कारण फक्त एकच होतं, पुतणीच्या स्तनामध्ये हलाल असं विष होतं. ते विष प्राशन करण्याची ताकद भगवान शंकराची होती, म्हणून डोळे झाकले. भगवान शंकराचं ध्यान केलं. कृष्ण परमात्म्याच्या म्हणजे भगवान परमात्म्याच्या आज्ञेनं भगवान शंकरानं विष प्राशन केलं. ज्या प्रसंगाला विष प्राशन केलं त्या प्रसंगाला भगवान शंकर भयभीत झाले. आता मला कोण वाचवणार, कोण वाचवणार म्हणल्याबरोबर भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं हात जोडले होते तसेच होते, डोळे झाकले होते तेही तसेच होते, पण चिंता होती कुणाला, भगवान शंकराला. भगवान शंकरानं दोन्ही हात जोडले, भजन सुरू केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव हा, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव सदाशिव, राम पूजी सदाशिव. भगवान कृष्ण भगवान शंकरानं भजन सुरू केलं. कुणाचं, भगवान शंकरानं भजन सुरू केलं. कुणाचं, रामाचं. श्रीराम जय राम जय जय, भजन करी महादेव. आणि तिकडं रामाचं काय चाललं होतं, राम पूजी सदाशिव सदाशिव, राम पूजी सदाशिव. भगवान शंकर भजन करतात कुणाचं, रामाचं. आणि राम पूजा करतात कोणाची, भगवान शंकराची. मला सांगायचे काय याच्यातून ऐका, हर आणि हरी, भगवान शंकर आणि भगवान विष्णू या दोन्हीही ईश्वर शक्तींमध्ये कोणत्याच प्रकारचा वाद नाही. भौतिक दृष्ट्या भेद हा आपण मानलेला आहे, वास्तविक दृष्ट्या दोन्हीही ईश्वर शक्ती एकच आहे. आणि म्हणून भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं हात जोडले आणि भगवान शंकराचं स्मरण केलं. देवांच्या आज्ञेनं दूधही खेचलं, रक्तही खेचलं. स्नायूंना ताण पडू लागला, पुतना वैतागली, पुतना घाबरली. जसा स्नायूंना ताण पडू लागला ना, पुतना म्हणायला लागली, कृष्णा आता सोड, कृष्णा आता सोड, आता जाऊ दे, पुन्हा येणार नाही, फक्त एकदा सोड. कृष्णानं सांगितलं, म्हणला मावशी आता जायचंच नाही, आणि तू यायची भाषा कशाला करते. दूध खेचलं, रक्त खेचलं, स्नायूंना ताण पडू लागला, जीव असा मुठीत आला. पुतणीचं धाड दिशी प्रेत जमिनीवर पडलं. जसं प्रेत जमिनीवर पडलं ना, त्या प्रसंगाला पुतणीचा अकरा विकरा राक्षसी रूप त्या ठिकाणी प्रकट झालं. राक्षसी रूप त्या ठिकाणी प्रकट झाल्याबरोबर कृष्ण परमात्मा त्या राक्षसी रूपाच्या छातीवर जाऊन बसले. देवानं विचार केला, ही पुतना अज्ञानी आहे. अज्ञानी असणाऱ्या पुतणेवर जर माझी ज्ञान दृष्टी फिरली नाही तर ही पुतना, हिचं अज्ञान नष्ट होणार नाही. आणि हिचं अज्ञान जर नष्ट झालं नाही ना, हिच्या हातून या घडणाऱ्या क्रिया आहेत, हिच्या हातून घडणार हे पाप कर्म आहे ना, हे पाप कर्म कधीच थांबणार नाही. त्या अकरा विकरा राक्षसी रूपाच्या छातीवर बसला. तिकडे यशोदा मैया विचार करते, 2 तास झाले पोरग बघायला बाई गेली, पोर काही आवाजही देईना आणि बाई सुद्धा बाहेर येईना. म्हणून यशोदा मैया पाहायला आली. बघितलं पुतणेचं ते अकरा विकरा रूप पडलेलं होतं आणि त्या रूपाच्या छातीवर परमात्मा बसले होते. परमात्म्याला उचललं आणि बाजूला घेतलं. ज्या प्रसंगाला परमात्म्याला उचलून बाजूला घेतलं त्या प्रसंगाला पुतना कंठक मुक्त केली. भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं पुतणेचा उद्धार केला. ठल विठ्ठल पुतना आली होती भगवान श्री कृष्ण परमात्म्याला मारायला. मुलं मारत मारत पाप करत करत शेवटच्या क्षणाला देवापर्यंत गेली. जी पाप करत गेली होती
त्या सगळ्या पापाचा उद्धार भगवान श्रीकृष्ण परमात्मानं केला. कुणाचा? पुतणीचा. पुतना आली कशाला होती? कृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी. दादाला वचन दिलं होतं ना, दादा कशाला एवढं मोठं बक्षीस लागतंय, आत्ताच्या आत्ता जाते पोराच्या नळीला नख देऊन. अशीच पुतना माघारी फिरली. पुतणीची न काम झालं नाही, पुन्हा नाही त्यांची मीटिंग. आता कोण जात? महाबळ उठला. आता महाबळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे आला आणि त्या महाबळाची भगवंतानं काय अवस्था करून टाकली? जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे अशी अवस्था केली. जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले, अंगावर कपडे सुद्धा ठेवले नाही, एवढी अवस्था त्याची करून ठेवली. पोरग लहानाचं मोठं होत होतं. ही सगळी मंडळी पोराला मारण्याच्या अवस्थेत होती. इकडे एका एकाचा नंबर लागत होता. पोरग जन्माला कुठाले, जन्माला कुठाले, सगळे पोराला शोधार्थ इकडे निघाले. आणि सगळे पोराच्या शोधार्थ असताना त्या गोकुळामध्ये एकच वार्ता, कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टाचळ काप सुटला. सगळ्या गवळणींमध्ये एकच वार्ता. एक गवळण एका दुसऱ्या गवळणीला, दुसरी गवळण तिसऱ्या गवळणीला, तिसरी गवळण चौथ्या गवळणीला. गवळणी सगळ्या एकमेकीला सांगत सुटल्या. गवळण 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 पुत्र झाला. कोणाला? नक्की कोणाला? नक्की कोणाला पुत्र झाला? पण देवकीला का? देवकीनं, वाहिला, यशोदेनं. आपल्याच्यानं नाही जमणार. आपण फक्त कीर्तनापुरतच मर्यादित ठेवायचं, बाकी काही आचरणात आणण्याचा प्रयत्नच करायचा नाही. का? कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्रच इतकं विचित्र आहे. सगळीकडे वार्ता पसरली. ते पोरग लहानाचं मोठं व्हायला लागलं. ते लई चमत्कारी होतं. ते काय आपल्या पोरासारखं नव्हतं मावशी. जसं लहानाचं मोठं व्हायला लागलं तसं गवळणी यायच्या ना यशोदे मातेकडं. सगळ्या गवळणीने लक्षात ठेवायचं. एखाद्या गवळणीनं काही नाव ठेवलं का तिला लक्षातच ठेवायचं, तिचा काटाच काढायचा. लहानाचं मोठं होत होतं, पण ते मुकाट्यानं नाही. आपल्या लेकरासारखं अजिबातच नाही. लेकर असतात पण म्हणतात बघा, लेकर किती तऱ्हेची असतात. किती? 12 खोडीची असतात. हे 13व्या खोडीचं होतं.
कोणाच्याच लेकरात जी खोड नाही ना त्या सगळ्या खोडी याच्या कृष्ण परमात्म्यात होत्या. हे लहानाचं मोठं व्हायला लागलं आणि जसं जसं लहानाचं मोठं व्हायला लागलं बरं लहानाचं मोठं जरी होत असं तरी आपल्या पोरांसारखं ते काय बिनकामी नव्हतं ना. बिनकामी अहो बाहेर पोरग रांगत होत. यशोदा मैया त्या ठिकाणी काय करत होत्या घुसळण करत होत्या आणि घुसळण करता 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 वरती काय यायचं लोण्याचा गोळा. तो लोण्याचा गोळा असा काढायच्या आणि बाजूला ठेवायच्या. याच्या काय मनात विचाराला काय माहिती रांगत रांगत घरात आलं तो लोण्याचा गोळा बघितला. जसा लोण्याचा गोळा बघितला तसा लोण्याच्या गोळ्यावर हात ठेवला. ऐका कृष्ण परमात्म्यानं लोण्याच्या गोळ्यावर हात ठेवला. यशोदा मैयानं बघितलं. यशोदा मैयानं पोटच्या गोळ्याच्या पोटाखाली हात घातला आणि पोटचा गोळा लोण्याच्या गोळ्यावरून फेकला. ज्या घरामध्ये एकुलता एक आहे बिनकामी नाही गाई राखी तो नवला. ज्या प्रसंगाला पोटचा गोळा लोण्याच्या गोळ्यावरून फेकला ना त्या प्रसंगाला कृष्ण परमात्मा बाहेर पडले आणि कृष्णाने विचार केला म्हटला काय अवस्था असेल या गोरगरिबांच्या लेकराची जिथे एकच पोरग आहे 9 लाख गाई राखीत आहे आणि त्याच्या घरात त्याला खायला जर मिळत नसेल तर त्यानं ढाब्यावर नाही जावं का. पोर ढाब्यावर जाण्याचं कारणच फक्त एकच आहे काय यशोदा मैया सारखी आई पाहिजे लोण्याच्या गोळ्यावरून फेकणारी. पोर ढाब्यावर गेल्याशिवाय राहणार. एक करा ना त्या पोरांना घरात सकाळी उठल्यावर सगळी कामं बाजूला ठेवा. पहिलं स्नान करा 2 चपात्या भाजी करून ठेवा. ते खात आहे आणि मगच घराच्या बाहेर पडते. जर तुम्ही कामाच्या मागच राहिल्या तर ते म्हणते आई पैसे देते का नाही देत. ते चाललं बापाच्या खिशाकडं. बापाचा खिसा टांगलेलाच असतो. बापाच्या खिशात हात घालते 100 नाही भेटले 200 नाही भेटले डायरेक्ट 500ची नोट हाणते. 500ची नोट हाणली का त्याला अशीच चोऱ्या करायची सवय लागते. अशीच चोऱ्या करून असं ढाब्यावर खायची सवय लागते. कारण काय ते लहानाचं मोठं होत होतं पण ते लय रगील होतं. अशा खोड्या करायचं काय सांगावं तुम्हाला. गवळणीनं दारात रांगोळी काढली का त्याच्यावर काय करायचं. एक गवळण तर म्हणली अगं यशोदे सगळंच बाजूला राहू दे काय सांगू म्हणली याच्या खोड्या तर वाजलेत किती. हा त्याच्यामुळे तुमच्या लेकराच्या खोड्या इतक्या मी काही सांगत नाही कारण तितका माझ्याकडे टाइम. एक गवळण म्हणली अगं यशोदे सगळं जाऊ दे यानं आजपर्यंत जे काही केलं असेल आमच्या पोटच्या पोराची माया म्हणून आम्ही सगळं सोडून देतो. पण हे पोरग किती विचित्र म्हणली. रात्री मी कथेला गेले होते. माझं म्हातारं ओट्यावर झोपलं होतं ग. हे घरात गेलं दह्याचा भरलेला माठ आणला आणि माझ्या म्हाताऱ्याच्या डोक्यात टाकला. म्हातारा माझं भक्कम होतं म्हटली. जर मोहिनीताई सारखं माझं म्हातारा असतं तर जाग्यावर गेलं असतं. म्हातारा माझं भक्कम होतं म्हणून माझं म्हातारा टिकलं. हिचं गाणं चाललंय कोण नाही तर लगेच मागची आलीच यशोदे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. किती गारांनी सांगितली आणि मग आई आपल्या पोराचा विश्वास दुसऱ्या पोरावर ठेवते दुसऱ्या बाईवर ठेवू शकते. आपल्या पोराला नाव ठेवलेलं कुणाला सहनच होत नाही. आपलं पोरग घरात बहिणीच्या झिंजाका उठती ना पण आपण म्हणतो माझं पोरग नाही 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 माझं पोरग तुझ्या पोराकडे बघणार सुद्धा नाही. मग तुम्ही कशा आहे तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. काय सांगत कराने गे गोकुळचा नरी काय सांगत कराने गे गोकुळचा नरी काय सांगत कराने गे गोकुळचा गवळणी म्हणल्या यशोदे जर खरं वाटत नसेल ना तरी एकच कर. आता काय कर. तुला जर वाटत असेल आम्ही राहावं तर तुझ्या पोराला सांभाळून सांग आणि नसन तुझ्या पोराला समजावून सांगायचं तर आम्ही निघालो. म्हणली असं काही करू नका. जर तुम्ही गेल्या तर उद्या मला ग्रामपंचायतचं इलेक्शन लढायचंय. मी जगते ती तुमच्या जीवावर जगते. तुम्ही गेल्यावर मी इलेक्शन कसं काही लढायचं. असं काही करू नका. मी कृष्णाला समजावून सांगते. कृष्णाला समजावून सांगायला गेली. कृष्णा
काहीच काम करत नाही. उद्यापासून तुला काम काय? ठीक आहे आई, उद्या जाईल. उद्या जाईल रानात, 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 उद्या जाईल आईनं सांगितलंय उद्या जाई रानात, सवे घेऊन गोधना. इतक्या लवकर रानात जायला का? मी एवढा मोठा झालो का जात नसतो म्हटला मी लगेच रानात. का? कारण अजून लय गवळणींची जिरवायची म्हटलं. लगेच जाऊन काही जमायचं नाही. आणि गवळणी अशा चित्र होते ना. आपलं कसं असतंय, सगळ्या कामाला गेल्या, सुना कामाला गेल्या, लेक कामाला गेले का म्हाताऱ्या बसल्या झाडाखाली, बसल्या झाडाखाली का तुझी सुनाशी माई सुनाशी. त्यांच्या गप्पा तशा नव्हत्या. त्या गप्पा अशा होत्या. अगं तुला माहितीये का ते नंदाचं कार्ट? लईच बेकार कार्ट आहे म्हणली ते नंदाचं. अरे तो जगाचा बाप आहे, कार्ट म्हणायला काय आपल्या घरचा सालाचा गडी का? ते कुठून तरी लक्षच असायचं, त्याला कळायचंच. आणि कुठून तरी लक्ष असलं त्याच्या कानावर पडलं ना, म्हातारी काय म्हणती, नंदाचं कार्ट लय पेंद्या, हिच्या घराचा नंबर घे रे, हिला दाखवूच मला संध्याकाळी. संध्याकाळी लगेच त्या गवळणीच्या घरी तिनं कडी लावली होती ने मागच्या दाराने घुसलं. मागच्या दाराने घुसलं, बत्ती घरात चालू होती, ती बत्ती विझवली. गवळण ते झोपले होते. हे जसं गेलं तसं त्याच्या दाढीची आणि याच्या विणीची गाठ मारून ठेवली. गाठ ब्राह्मणाने मारलेली असली ना ती सुटते. 7 फेरे मारलेले असले ना तरी पण ब्राह्मणानं मारलेली गाठ सुटती. पण जगाच्या बापानं मारलेली गाठ जगाचा बापच सोडू शकतो. अशी गाठ मारली निघून गेलं म्हणताना सकाळी उठले. जशी गवळण उठली तसं याच्या दाढीला हिसका बसला. म्हणलं हिचं का डोकं बिकं फिरलं काय सकाळ सकाळ? म्हणलं अगं काय करते, काय करते, मी काय केलं तुम्हाला? माझी मी उठून बसले. अगं म्हणलं तुझं का डोकं बिकं फिरलं का? हे काय करून ठेवलं, काय करून ठेवलेलं? मागं बघता येत होतं. ही म्हणजे असं कसं झालं? मी तर गप झोपले होते. गाठण मारायला रात्रभर मला जागही आली नाही. बरं आपल्या घरात उजेड नाही, अंधारात मी गाठ तरी कशी मारणार आहे? म्हटलं तुला काही शोभतं का? या वयात असे चाळे करायची काही गरज आहे का? ती म्हणली नाही आहो, मला काही तपासच नाही ही गाठण कशी बसली. तुम्हीच काहीतरी केलंय, कारण माझी केस माग आहे, तुमची दाढी बरोबर पुढच्या हाताने कार्यक्रम तुम्हीच केलाय. नाही म्हणलं अगं मी कशाला करतोय, झोपलो तसं मला जागच आली नाही. काल दिवसभर दमलो होतो, मी कशाला गाठण मारायचे प्रयत्न करतो? आजपर्यंत नाही सुचलं ना, आता काय सुचायचं म्हणला मला. याच्या लक्षातच आलं. म्हणलं हे कोणी केलं नाही, तू नाही केलं, मी नाही केलं, घराला कडी आहे, कोणी घरात येऊ शकत नाही, करू शकत नाही. पण तू नंदाच्या पोराला काय म्हणली होती का ग? म्हणली नंदाच्या पोराला कालच चॅलेंज केलं होतं, ये माझ्या घरी, नाही हाताला पकडून जर तुला दाखवला. यशोदेला चॅलेंज केलं होतं, नाही उद्या तुझं पोरग पकडून दाखवलं. म्हणलं आता त्याच्याशिवाय ही गाठ काही सुटायची नाही. म्हणली कशाला त्याच्याकडे जायचं? म्हणली ईदवर कारतन त्याला शरण जायचं, तुम्हाला काही अक्कल आहे का? म्हणली दिवा लावा. दिवा लावला आणि ती दिव्यावरती केस धरली. जाळीता जळेना, कापायला गेली, कापिता कापेना. म्हणलं अगं तू नको आगाऊपणा करू, नंदाच्या पोराशिवाय हे काम कुणी करायचं? चल म्हणला नंदाच्या पोराकडं. हे जसे निघाले ना तशी उडी घेतली. मागच्याच दारातनं सगळे तवर माझ्या बघत होतं. मागच्याच दारानं निघालं, घरी गेला. आई झाली का अंघोळ? म्हणली काय रे बाळा? काय नाही म्हणलं, शिमग्याचं सोंग यायचंय, ताट घेऊन ये आरती करायला. निघाले हे
आता ती गवळण होती उंच आणि ती गवळी होता बुटका. हे लागले रस्त्याला. गवळण गिर 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 क्या मारी, गवळी वर वर दाढी करी. अवस्था अशी झाली. इकडं गाठण मारली तिकडं सांगायला गेलं. आणि दुसऱ्या दिवशी तर एकीची लय फजिती केली. ती म्हणली यशोदे आता फक्त इतकंच झाले, हिला काही अक्कल नाही, त्याच्या हाताला सापडले. पण मी बघ तुझ्या पोराच्या हाताला नसते सापडत म्हणले. मीच तुझं पोरग तुझ्या हाताला धरून आणून देत असते. हे पोरग गेलं, दही दूध खाल्लं, सगळं पालथ उलथ करून ठेवलं. ही कुठून आली कसं पकडलं देवालाच माहिती. बाकीचे गोपाळ सांगायचे अरे उरक कृष्णा ती आली, अरे उरक ती आली. पण याच्या डोक्यात फक्त एकच होता, आज मुद्दामूनच हिच्या हातात जायचं. जशी आली ना म्हणली कृष्णा तू पकडते पकडते काय म्हणलं मी उभाच आहे, पकड. धरला हाताला आणि चालली घेऊन ओढत ओढत ओढत. आता ओढत ओढत गेली वेशी जवळ गेली. तिचा नवरा पुढून आला. म्हणला काय ग काय गडबड. म्हणली काय नाही तुम्ही बाजूला सरा, ते यशोदेला मी चॅलेंज केले. ते बोलतच होती थोडीशी. कमरीला चावी होती ना घराची, ती चावी काढून नवऱ्याच्या हातात देत होती. तवर याचा हात रिकामा झाला ना. कमरीची चावी काढे पण याचा हात कसा झाला, हे थोडस एक पाऊल माग सरलं. आणि जशी चावी द्यायला गेली का तसंच नवऱ्याचा दुसरा हात धरला आणि हिच्या हातात दिला. ही तशीच चालली. लय स्वतःला शानी समजती का, दाखवते तुला. बघ तुझं पोरग पकडलं का. हिच्या तोंडातल्या तोंडात राम राम चालूच. राम राम म्हणत होती का. ती यशोदा मातेला चॅलेंज केलं होतं. लय म्हणत होती ना माझं पोरग लय गुणाचं, माझं पोरग लय गुणाचं, दाखवतेस तुला. आणि तिच्या मागं कृष्ण चालला होता. मला हिचं का डोकं फिरलं का, हिला दिसलं का लहान लेकराचा हात आहे का मोठ्या माणसाचा हात आहे. विशीच्या पुढं निघाली. वाड्याच्या मागून गेलं. म्हणलं आई मला जरा कडेव घेते का. आईच्या कडेवर बसतात. लहान लेकरू लाडानं आईच्या कडेवर बसतात. आईनं कडेवर घेतलं. बाहेरून आवाज आला यशोदे ये बाहेर, तुझं पोरग धरून आणले. म्हणजे आता माझं तर माझ्या कडेवर आहे, पण हिने कोणाला धरून आणले. कृष्ण परमात्मा कडेवर होताना अशीच बाहेर आली. मग तिनं बघितलं. म्हणली हिच्या कडेवर जर हा कृष्ण आहे मग माझ्या हाताला पाठीमागं बघितलं. मग नवऱ्यानं म्हणली तुम्ही कधी आले. म्हणली अगं त्रास झालोय तुला बोंबलो, हात सोड. लोक तमाशा बघून हसायला लागले पण तुझं लक्षच नाही माझ्याकडे. जगाच्या बापाच्या नादी लागायचं नाही. तो काय करेल काय सांगता यायचं. कृष्ण परमात्म्याने एवढं वेळ लावलं होतं त्या गवळणींना. म्हाताऱ्या बायकांना तर कसं चुना लावायचं कळूच देत नव्हतं. चुना लावणं कळतंय ना, बुक्का लावणं. आता 8 दिवस मला बुक्काच लावलाय. मला 8 दिवस बुक्का लावलाय तो भगवान परमात्म्याच्या नावाचा लावलाय. तुम्ही काय मला बुक्का बिक्का भाषेतला बुक्का लावलेला नाही. पण चुना लावणं बुक्का लावणं हे आपल्या बोली भाषेतल्या काय म्हणी आहेत. ते कृष्ण परमात्मा असा चुना लावायचा ना म्हाताऱ्यांना. या म्हाताऱ्या काय करायच्या, रागराग करायच्या. का बरं रागराग करायच्या, कारण म्हाताऱ्यांचा सगळा जीव कुठं असायचा, लोण्यात, दह्यात, दुधात. दूध टिकलं तर दही होईल, दही टिकलं तर ताक होईल, ताक टिकलं तर त्याचं काय निघल, लोणी निघल. मग सगळा जीव तिथं असायचा. नांदाचं कार्ट काय करायचं, नेमकं यायचं त्यालाच हात घालायचं. हे लय वैतागायच्या. एक दिवस अशा सगळ्या ओट्यावर गप्पा मारत बसल्या होत्या. यानं सांगितलं म्हणला काय करायचंय गोपाळांना आपल्याला, आजच्या म्हाताऱ्या आपल्याला घरातच प्रवेश करू देती नाही ना, त्यांचं सगळं संपून यायचंय म्हणला आज. मग कसं काय करायचं म्हणला, वाजंत्रीच लावली. वाजंत्री लावली. म्हातारीचा ओटा असा इथं होता का नाही, अशी वरात तिकडून नाचत नाचत आली. सगळे गोपाळ नाचत होते, वाजंत्री वाजवत होते, नाचायला इतके मग्न झाले होते ना, का म्हाताऱ्यांच्या समोर येऊन नाचायला लागले. आणि गोपाळांना काय सांगितलं होतं, मी बरोबर तुम्हाला इशारा करतो आणि अशा पद्धतीने नाचायचं ना, म्हातारे आपल्यात येऊन नाचलेच पाहिजे. म्हातारे आपल्यात येऊन नाचल्या ना, कमी बरोबर तुम्हाला इशारा करतो. म्हाताऱ्यांना नाचताना कळलं नाही पाहिजे आपण कधी घरात गेलो कधी बाहेर आलो. ते बरोबर म्हाताऱ्यांच्या जवळ आले ना, असे काही नाचायला लागले. म्हाताऱ्यांना राहावं नाच. यमेश सगळ्या 70-72च्या पुढच्या सगळ्या उतरल्या त्या टोळक्यातून लागले ना नाचायला. आता नाचायला लागल्यावर यानं बरोबर गोपाळांना इशारा केला. म्हणला चला चला म्हणल्याबरोबर सगळे घरात घुसले. दही दूध तूप लोणी सगळं पोटभर खाल्लं आणि सगळे मडके पालथे करून ठेवले. गोपाळांना इशारा केला. म्हणला चला चला म्हटल्याबरोबर ते वाजवायचे बंद झाले. आता यांच्या अंगातच आलं होतं, वाजवायचं बंद झाले होते, झाले गायब. आणि हा वाचल्या वाट्याकडे येऊन. वाट्याकडे आल्यावर म्हणल्या घरातून लईच वास येतोय. घरात बघायला गेल्या
दही दूध ताक लोणी सगळं संपलेलं आणि जे मडके होते ना सगळे पालथी झालेले. म्हणले अगं आपण गप्पा मारायला बसलो तेव्हा सगळं भरलेलंच होतं. बरं नंदाचं पोरग आता इथं आलं नाही, आपण फक्त नाचायला गेलो. बरं ते एकटं आलं असतं गुपचूप आलं असतं तर दिसलं नसतं. त्याच्या मागं टोळकं काही बारीक असतंय का, ते लगेच दिसलं असतं म्हणलं. दुसरी म्हातारी म्हणली तुमच्या लक्षात नाही आलं, त्या सगळ्या टोळीचा मोरक्या होता ना, म्हणजे मोरक्या. आपण नाचायला लागल्यावर त्यांनी काय केलं, त्या सगळ्या टोळीला म्हणला, त्यानं असं केलं का म्हणली तवाच ते घरात घुसले ना, असं केलं का तवाच ते घरातून बाहेर निघाले. तेवढ्यातच सगळा कार्यक्रम झाला म्हणली. तुमच्या लक्षात आलं झालं म्हणलं. आता यांची सगळ्यांची जिरवली. आता उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधना. हे काय करायचं माहिती का, त्या गाया गुरु सगळी चारायला सोडायचं. चारून झाली का ती पाण्यावर सोडायचं. पाण्यावर सोडली ना गवळणींना त्रासच द्यायचा ना. त्याच्यावर पावा होता, ती मुरली होती. त्या झाडावर बसायचं, ती मुरली वाजवायला सुरुवात करायचं. आणि त्या मुरलीचा आवाज त्या गवळणींच्या कानावर गेला का त्या गवळणींचं अंतःकरण व्याकुळ व्हायचं. ज्या बिना लग्नाच्या कुमारिका होत्या ना त्यांना कुणाला विचारायची गरजच पडत नव्हती, त्या सुसाट सुटायच्या. ज्या सासवा होत्या त्यांनाही कोणाला विचारायची गरज नव्हती, त्याही जायच्या. ज्या सासरे होते ते तिथं बसायचे घरात, पण ज्या सुना होत्या त्यांची अवस्था मात्र बिकट होती. का, मुरलीचा आवाज कानावर पडला का अंतःकरण इतकं व्याकुळ व्हायचं, घरात काय काम करतोय काय नाही करत तेही सुधारायचं नाही. अरे पोटच्या पोराला वरती ठेवायच्या, शिक्यावरची हारणी घेऊन कुठं फिरायच्या, कमरेवर फिरायच्या. एवढं ते व्याकुळ करून टाकायचं, एवढं चित्त त्याच्याशी लागायचं. पण एक दिवस त्याचा आवाज मुरलीचा कानावर आला ना, त्या गवळणी विनंती करायच्या, अरे कृष्ण ऐक ना, आम्ही सासूरवासनी आहोत रे, आम्हाला तुझ्यापर्यंत येणं शक्य होत नाही, आम्हाला तुझ्यापर्यंत येता येत नाही, आम्हाला कोणाला विचारल्याशिवाय घर सोडता येत नाही, सगळा कामधंदा पडलेला असतो, कामधंदा सोडून तुझ्यापर्यंत येता येत नाही. हात जोडायच्या आणि विनंती करायच्या, कृष्णा नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, आणि मनोमन त्या कृष्णाला विनंती करायच्या, कृष्णा ऐक ना, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. अरे नको ना वाजवू. विनंती करायच्या त्या कृष्णाला, हात जोडायच्या, अरे कृष्णा ऐक ना, नको वाजवू श्री हरी मुरली. अरे नको ना वाजवू, नको वाजवू श्री हरी मुरली. अरे बाबा नको ना वाजवू. त्या गवळणी विनंती करायच्या, अरे नको वाजवू नको. आता मी किती वेळ झालंय सांगते नको वाजवू, हे इतकं आघावे ते काही कमी असतं. अंतःकरण व्याकुळ करून टाकायच्या, नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीनं तहान भूक हरली. आणि आम्ही सासूरवासनी आहोत, आम्हाला तुझ्यापर्यंत येता येत नाही. मग तू एक काम कर ना, हरी आहो आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी, ब्राह्मी सासूचा नाही पता, नट झाल्या त्या ममता, कल्पना लावून गेला सुनी, नाही कोणी दुसरे घरी, नाही कोणी दुसरे घरी. घरात बाहेर पडला म्हटला आता गवळणींच्या नादी लागण्यात मजा नाही. मग काय करावं लागेल, सगळ्या गोपाळांना इशारा केला, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी. सगळे गोपाळ जमा झाले. काय कृष्णा काय म्हणतो, कशासाठी आवाज दिला, ते बोबड, तो पेंढ्या, तो वाक्या, लई मोठी गँग होती ती.
काय म्हणतो कृष्ण? कृष्णानं सांगितलं चला आज आपल्याला आमंत्रण आले, सगळ्यांना पोटभर खायला देतो. ते गोवड्या म्हणलं कितना आले तुझ्या गलातलं तुलाच मिळत नाही, आम्ही गरीबाची लेकरं आमची काय अवस्था. आणि नको चिंता करू म्हटलं, चल आपल्याला आमंत्रण आले घर पाहुणी एकांताचे नवविध भक्तीचे. नवविध भक्तीनं आरूढ झालेल्या गवळणीच्या घरात प्रवेश करायचा होता. पण नवविध भक्तीच्या घरात प्रवेश जर करायचा असेल ना, सगळ्या गोपाळांना इशारा केला, बाबा अज्ञान रूपी दृष्टी बंद करा. अज्ञान रूपी दृष्टी जर बंद केली तर नवविधा भक्तीच्या घरामध्ये प्रवेश होतो. ज्ञानयुक्त भक्तीच्या अंतःकरणामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर अज्ञान रूपी दृष्टी बंद करा. गोपाळांनी अज्ञान रूपी दृष्टी बंद केली, ज्ञानरूप घरामध्ये प्रवेश झाला. आणि ज्या प्रसंगाला नवविधा भक्तीनं नटलेल्या घरामध्ये प्रवेश झाला ना, त्या घरामध्ये पाहिलं शिंके लांबविले दुरी होतो तिघाचे निवरी. अवस्था अशी होती, ते शिंक असं लांबलेलं होतं. गोपाळ म्हणले कृष्णा आता हे वरती रे, गवळणींचं सोपं होतं, बडकी खालीच होती, तिथंच पालथी करता येत होती, पण आता याला पालथ करायचं सोपं नाही, याच्यापर्यंत कसं जायचं? कृष्णानं सांगितलं चिंता करू नका, खाली खाली 4 त्याच्यावर 3 त्याच्यावर 2 त्याच्यावर. जे वरच होतं ना ते गुणातीत होतं, त्याच्या खालचे 2 होते ना ते सत्वगुणी होते, त्याच्या खालचे 3 होते ना ते रजगुणी होते, आणि त्याच्या खालचे जे 4 होते ना ते तमगुणी होते. जे गुणातीत होतं ना ते अगदी मडक्याच्या जवळच होतं. त्यानं तिथंच टोला मारला आणि तिथंच वंझळ लावली, पटा 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 पिलं आणि खालच्याला सांगायला लागलं घ्या रे डोईच्या कोपरा. त्यानं तिथंच वंझळ लावली. गुणातीत होते ना त्यांच्या वाट्याला थोडं थोडंसं आलं. जे रजगुणी होते ना त्यांच्यापर्यंत उगाच वासच आला. तमगुण्यांपर्यंत काहीच गेलं नाही. त्या तमगुण्यांची बुद्धिरूपी गवळण जागी झाली आणि त्या बुद्धिरूपी गवळणीनं त्या ठिकाणी गाढानं केलं. गाढानं केल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्यानं सांगितलं, म्हटलं ऐका गाढानं करण्यात काही मजा नाही का, कारण तुम्ही अज्ञानी आहात. मी पहिलाच सांगितलं होतं ज्ञानरूपी घरामध्ये प्रवेश करायचा असेल तर अज्ञानरूपी दृष्टी बंद करा. तुमची अज्ञानी दृष्टी अजून बंद झालेली नाही, त्याच्यामुळे ज्ञानरूपी घरामध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला ज्ञानाचा वाटा त्याच्या ठिकाणी मिळाला नाही. मग तुम्ही तमगुणी आहात, तुम्ही अज्ञानी आहात ना. जर तुम्हाला तो काला खायचा असेल तर तो काला मी तुम्हाला खेळाच्या माध्यमातून देतो. सगळे गोपाळ, सगळ्या गवळणी, सगळ्या गाया बिया सगळं यमुनेच्या काठावर. आणि रानात गेल्यावर मग खेळाच्या माध्यमातून आता काला वाटप करायचा आहे ना. आतापर्यंत केला तो सगळा काला कसा केला? रांगताना केला. आता चारताना यमुनेच्या वाळवंटामध्ये जो काला केला ना, गोपाळांना खेळाच्या माध्यमातून काळा दिला. गोपाळ यमुनाईच्या काठावर गेले, गुरं चरायला सोडली, काही गुरं पाण्यावर सोडली, गोपाळांनी खेळ सुरू केले. बरं ते खेळ काय आता सारखे नव्हते. ते खेळ कसे होते? हा मामा, हुतुतू, घुंगरी, इट्टी दांडू, चेंडू फळी. कृष्ण परमात्म्यानं काढलेला खेळ आहे बरं का हा चेंडू फळी. कोणी काढलेला आहे? कृष्ण परमात्म्यानं. कोणता? चेंडू फळी. आणि पुढे याचं नामकरण झालं क्रिकेट. ते नामकरण कोणी केलं? त्या सचिन तेंडुलकरने केलं. इकून 6 गडी ठेवायचे, तिकून 6 गडी ठेवायचे. खेळ वेगवेगळ्या प्रकारचे होते. हा मामा पोरा हा मामा, हा मामा पोरा हा मामा, घुमरी वाजे घुमा घुमा, घुमरी वाजे घुमा घुमा, हा मामा पोरा हा मामा, 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 हा मामा, हुतुतू, हुमरी, अनेक प्रकारचे खेळ असायचे. मग त्यातला एक खेळ फार महत्वाचा गोपाळांच्या आवडीचा खेळ असायचा. कोणता? हुतुतू. हुतुतू. इकडून 6 गडी, तिकडून 6 गडी. आता आपल्या इकडे त्याला काय म्हणतात? इकडून 6 तिकडून 6. पोरांनो शाळेत खेळता का नाही रे तुम्ही? त्याला काय म्हणतात? कबड्डी म्हणतात त्याला. इकडून 6 तिकडून, मग इकडून एंट्री करायची हु तू. आता म्हणतात कबड्डी 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 कबड्डी. तेव्हा गोपाळ काय म्हणायचे? हु तू, हु तू. हु हा इंग्रजी शब्द आहे. हु म्हणजे
कोण? हो म्हणजे कोण? तू कोण? तू कोण? ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. असे अनेक खेळ त्या ठिकाणी खेळायचे, अनेक खेळ त्या ठिकाणी खेळायचे. अनेक खेळ खेळून 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 गोपाळ दमले. एकदा का गोपाळ दमले का गोपाळांनी देवाला इशारा केला, देवा खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. चुकलं काय? हा म्हणजे तुम्ही सावध आहे. मला असं वाटलं तुम्हाला कंटाळा आला काय, आता 9 वाजायला आले, बरं 9 वाजून चालले म्हणजे आपल्याला दम निघत नाही. पण तुम्ही मंडळी तशी नाही. रात्री अगदी 9:30 वाजले पण तुम्ही काही पायाची मांडी सुद्धा मोडली. तुम्ही मंडळी ऐकणारी भारती कृष्ण. सगळे गोपाळ त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याला विनंती करायला लागले, देवा आता बास कर, आता आम्हाला भूक लागली, आमच्या जेवणाचा टाइम झालाय. पूर्वीचा काळ होता बघा, आजी कधी शेळ्या बिळ्या वळल्या असतील ना, त्या वयात त्यांनी तेच केले. शेळ्या वळल्या, म्हशी वळल्या, गाया वळल्या, बकर वळली, हीच कामं केली ह्या सगळ्या मंडळींनी. तुम्ही तेच केले तुमच्या लग्नाच्या आधी. आता म्हणजे ही जी 50च्या आतली मंडळी आहेत यांना काही माहिती नाही, पण तुम्ही जी केले तुम्ही तेच केले त्यावेळेला. बरं तुम्ही जेव्हा जायचे काय करायला, शेळ्या वळायला, बकर वळायला, गाया वळायला, भाकरी बांधून न्यायचे. मग भाकरी बांधायला फडकं तरी असायचं का? त्या फडक्यात भाकरी बांधायचे. फडक्यात भाकरी बांधल्या का भाकरी सोबत न्यायला काय होतं? आता सारखं तर अजिबातच नाही. आता 4 वर्षाचं पोरग शाळेत जाते त्याला 4 डबे, 4 डबे, 4 डब्यात का 4 प्रकारचे पदार्थ आहेत. वरून मॅडमलाचा इशारा असतो, काय मॅडम चपाती दिलीये पण तुकडे करून नाही दिलीये, मग तेवढे तुकडे करून त्याला खायला घाला. मॅडमला सांगायचं मॅडम त्याच्यात खजूर दिली पण त्यातल्या बिया नाही काढल्या, मग त्यातल्या बिया काढून तुम्ही द्या. आत्ताच्या पोरांसारखं नाही, पूर्वीचा काळ फार वाईट होता. गोपाळांच्या भाकरी अशा होत्या, कुणाची नुसतीच भाकर असायची, कुणाच्या भाकरी सोबत नुसता कांदा असायचा, कुणाच्या भाकरी सोबत नुसतंच मीठ असायचं, कुणाच्या भाकरी सोबत नुसतंच लोणचं असायचं, कुणाच्या भाकरी सोबत नुसताच त्या ठिकाणी ठेचा असायचा. कशाचा? मिरचीचा. अशा भाकरी होत्या ना, त्या सगळ्या भाकरी गोपाळांनी एकत्र करायच्या, एकत्र भाकरी करायच्या. आणि एकत्र भाकरी केल्या का सगळे असे गोळका करून बसायचे. गोळका करून बसले का तो एकत्र केलेला भाकरीचा काला म्हणजे हरिनामाचा काला तो एकत्र केला का गोपाळ सगळे देवाला प्रेमानं घास भरवायचे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा सगळ्या गोपाळांना आनंदानं घास भरवायचे. गोपाळांनी देवाला भरवलेला घास आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गोपाळांना भरवलेला घास म्हणजे हरिनामाचा खिचडी काला, प्रेमानंदाची आणि ब्रह्मानंदाची देवाणघेवाण. म्हणजे गोपाळ त्या ठिकाणी प्रेमानंदाचा घास भरवायचे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा ब्रह्मानंदाचा घास भरवायचे. ब्रह्मानंद आणि प्रेमानंद यांची देवाणघेवाण म्हणजे हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. या कार्याचा अधिकारी जर आपल्याला व्हायचा असेल तर एकदा सावध व्हा आणि मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा Mauli
हे सोंग सारिले या रूपी आनंदे पुढेही बहुत करणी आहे माझी वाणी तुझे वर निघून नामाईसे देई प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर निघून नामाईसे देई प्रेम काही कळा। या कार्याचा अधिकारी जर व्हायचा असेल हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिना साधने या कार्याचा अधिकारी तुम्ही आम्ही होणार आहात। पण कार्याचा अधिकारी होत असताना कोणत्याही गोष्टीचा अधिकारी होत असताना माणसाचा अधिकार मोठाच असावा लागतो आणि तुम्ही सगळी मंडळी अधिकार वृत्तीची आहात। अधिकार तुमचा मोठा आहे। सगळ्यांनी 8 दिवस त्या ठिकाणी कथेचं श्रवण केलेलं आहे आणि आज कथेची सांगता करत असताना या ठिकाणी 8 दिवसांचा सप्ताह असो 5 दिवसांचा असो की 1.5 दिवसांचा असो काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाची सांगता होत नाही। ही सांगता होत असताना आजही तुम्ही सगळी मंडळी बहुसंख्येने जमून आलात। मनापासून धन्यवाद देते। पुरुष मंडळी तुम्हालाही धन्यवाद देते। आज 50% तुमची संख्या वाढली। आमची 3 दिवसापासून वाढली पण तुमची आज वाढली। मनापासून तुम्हाला धन्यवाद देते। झालेली सेवा तुमच्या आमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून मी मुद्दामून कीर्तन ज्ञानेश्वर माऊली विठोबाराव नाही सलग घेतले कारण मी तुम्हाला अजून 15 मिनिटं सोडणार नाही। उशीर झाला तरी हरकत नाही। आज शेवटचा दिवस आहे। उद्या तुम्हाला बोलवलं तरी तुम्ही येणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे कशाला जायचं। आज काही जेवण मिळणार महाप्रसाद आज आहे। महाप्रसाद घेतल्याच्या नंतर मन तृप्त होणार आहे आणि 8 दिवस कथा ऐकली। आज काल्याचं कीर्तन ऐकलं। स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाला। त्याच्यामुळे उद्या किती येण्याचा प्रयत्न केला तर उद्या सगळी ओढ तुमची कामाकडे लागणार आहे आणि उद्या तुमच्याकडे पाऊस पडणार आहे 100%। उद्या कुठंच पाऊस नाही पडला तर तुमच्याकडे पडल्याशिवाय राहणार नाही कारण 8 दिवस प्रवास करत असताना उदापूर पर्यंत पाऊस लागत होता आणि इथं आलं का कोरडच असायचं। एवढी स्वामींनी तारक शक्ती आहे। त्या तारक शक्तीने आपल्याला तारण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत उद्याची गॅरंटीच देऊ शकत नाही। उद्या 100% पाऊस येणार आहे तुमच्याकडे। असो गेली 8 दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। मी अगदी मनापासून धन्यवाद देते। मी धन्यवाद याच्यासाठी देते मी तुम्हाला रोजच सांगत आले की व्यासपीठ फार महत्वाचं आहे। काय बोलायचं कसं बोलायचं ताकद देणारे स्वामी आहेत कारण स्वामींचा हात आपल्या कुठं आहे। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। वरद हस्त आहे ही स्वामींची कृपा आहे। लहानपणापासून स्वामींची कीर्तन केली नाही असं नाही। अगदी 7वी पासून पहिलं कीर्तन मी दत्त जयंतीला केलं होतं। पहिलं कीर्तन मी दत्त जयंतीला केलं होतं मुंबईला नेरूळ सेक्टर 10 ला। तिथं गुरुवारी कोंडाजी बाबा डेरे यांचे नातू राहतात नवनाथ शेठ चव्हाण म्हणून। त्यांनी जी प्रेरणा दिली त्या प्रेरणेनं तिथं पहिलं कीर्तन केलं। दत्त जयंती होती त्याच्यामुळे मला इतका आनंद झाला की पहिलं कीर्तन आयुष्यातलं दत्त जयंतीचं केलं आणि आयुष्यातली पहिली कथा भगवान दत्तात्रयांचा अवतार असणारे स्वामी समर्थांच्या महाद्वारात करण्याचं पुण्य माझ्या पदरात पडलं। त्यातली त्या दिवस इतका महत्वाचा होता। जगाच्या पाठीवर 3-3.5 मुहूर्त आहेत ना 3.5 मुहूर्त। त्या 3.5 मुहूर्तापैकी अक्षय तृतीय फार शुभ मुहूर्त मानला जातो। या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ही कथा करण्याचं पुण्य माझ्या पदरामध्ये पडलं। आजपर्यंत मी कुठं कथा केली नाही पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही कथा करण्याचं भाग्य मला लाभलं। विशेष करून मी मामांना धन्यवाद देते। एक नवनाथ शेठ चव्हाण गुरुवारी कोंडाजी बाबांचे नातू आणि दुसरे अरुण मामा कुलवडे स्वामी समर्थांचे भक्त। या 2 माणसांच्यामुळे आज मला 2 व्यासपीठ तयार झाली। एक कथेचं व्यासपीठ मामांमुळे आणि कीर्तनाचं व्यासपीठ त्यांच्यामुळे। जरी माझ्या पाठीमागं सगळं करून घेणं करता करविता सगळं काही करणारे माझे वडील गुरुवारी हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज पाबळे असले ना तरी सुद्धा बाबांनी जीवनात अशी माणसं कमवली की त्या माणसांनी फार मोठ्या उंचीवर नेण्याचं काम केलं आणि आज मामांच्यामुळे मला फार मोठी उंची त्या ठिकाणी मिळालेली आहे। स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे। मी मनापासून मामांना धन्यवाद देते। गेली 8 दिवस तुम्ही सगळी मंडळी जमून येतात अगदी शांततेत कथेचं श्रवण करता। कथा संपली तरी तुम्हाला उठू वाटत नाही एवढे तुम्ही एकाग्र होऊन कथा ऐकत होता। इतका चांगला श्रोता मिळायला सुद्धा माणसाचं नशीब असावं लागतं आणि हे नशीब माझं आहे की तुमच्यासारखा श्रोतृवर्ग मला मिळाला म्हणून मला त्या ठिकाणी बोलता आलं। अगदी मनापासून तुम्हा सगळ्या मंडळींना डबल धन्यवाद देते।
पहिल्या दिवसापासून आज शेवटच्या दिवसापर्यंत जे ज्ञानदान तुमच्यापर्यंत पोहोचवलं ते ज्ञानदान माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं ते माझे वडील गुरुवारी हरिभक्त परायण विठ्ठल महाराज बाबळे यांची मी शतशारुणी आहे. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत होते आम्ही माणसं वाढवत घेऊन चाललोय, तुम्ही माणसं वाढवण्याचा प्रयत्न करा. मी एकही दिवस माणसं कमी नाही केली. जशी जशी माझी माणसं वाढत होती तशी तशी तुम्ही सगळी मंडळी वाढत होता. पहिल्या दिवशी माझी बहीण होती ना, आम्ही दोघीच आलो होतो. दुसऱ्या दिवशी आजी आल्या होत्या. तिसऱ्या दिवशी आमची सगळी पोरं आली होती. पुन्हा एकदा थोडीशी कमी झाली, पुन्हा आमची सगळी पोरं आली आणि आज बाबा आले, पुन्हा सगळी पोरं आली आणि आमची ताई दररोजच येत होती, जी मला 2-3 दिवस घेऊनही आली, कथा ऐकायला आली, सगळ्या गोष्टी. म्हणजे ताई त्या ठिकाणी आली असं नाही, आज आमचे सरही या ठिकाणी आले, सगळ्या मंडळींना घेऊन इथपर्यंत आले आणि सगळ्यांना स्वामीच्या चरणावर लीन करण्याची संधी आम्हाला तुमच्याकडून मिळाली. मनापासून धन्यवाद देते. जाता जाता एक विनंती करते. शाळा किती तारखेला सुरू होतात पोरांनो? 15 जूनला. येत्या 15 जूनला आपल्या शाळा सुरू होतात. कथेला आल्याच्या नंतर 2-3 माणसं मला भेटली होती. ताई आमचं पोरग 5वीला आहे, आमचं पोरग 7वीला आहे, 8वीला आहे, पोरं आम्हाला संस्थेत घालायचे आहेत. मी त्यांना सांगितलं होतं काल्याच्या कीर्तनाला बाबा येतील, बाबांना भेटा आणि बाबांना भेटल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोरांचं तुमचं जे काही असेल ते सगळं बोलून घ्या. पण काही गरज नाही बोलायची. मी जाता जाता सगळं स्वरूप तुम्हाला या ठिकाणी सांगून जाते. आता जी पोरं तुमच्या समोर उभी आहेत ना, एक 10-12 पोरांचा ग्रुप आला, कारण आता सुट्टी आहे, पोरं सगळी सुट्टीला गेली. सुट्टीला आता पोरं गेली. सुट्टीवरून पोरं 15 जूनला, 13 जूनला, 14 जूनला येतात. शाळा सुरू झाल्यावर 50 पोरांचा आपला आकडा असतो. 50च्या वरती आपण एकही पोरग ठेवत नाही. का ठेवत नाही? कारण पोरांची त्या ठिकाणी हेळसांड होऊ नये. खाणं पिणं सगळं घरी बनवायचं असतं. आपल्याकडे रोजाच्या बायका बनवायला नाही. खाणं पिणं सगळ्या गोष्टी करायला घरच्या बायका आहेत. त्याच्यामुळे आपण 50 पोरांचा आकडा ठेवतो. शिकवायला शिक्षक सगळे घरच्या आहेत, बाहेरचा एकही माणूस त्या ठिकाणी नाही. त्याच्यामुळे 50च पोरं आपण ठेवतो. आणि का ठेवतो त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण, आपल्याकडं वारकरी शिक्षण संस्थेत ऍडमिशन घेतल्याच्या नंतर पोरांना एकही रुपयाची फी नाही. फक्त सुरुवातीला एक अडवणूक फी, त्यांना एक थोडासा दबाव असावा, त्याच्यासाठी एक अडवणूक म्हणून आपण 5,000 रुपयांची फी त्या ठिकाणी घेतो. आणि तुम्हाला माहिती आहे आता 5,000 म्हणजे काहीच नाहीये. 5,000 रुपये फी सुरुवातीला पोरांकडून आपण घेतो. त्यातल्या 10-5 पोरांचे 2-3 हजार रुपये भेटतात. ते पुन्हा पोरं घरी गेली तरी राहिलेले पैसे आम्हाला भेटत नाही. मग या सगळ्या पोरांचा उदरनिर्वाह चालतो कसा? तर या सगळ्या पोरांचा उदरनिर्वाह आम्ही कीर्तनाच्या पैशावर चालवतो. बरं, कीर्तनाला जात असताना मी कुठल्याही प्रकारचं मानधन ठरवून घेत नाही. 8 दिवस तुमच्या इथं कथा केली, मी मामांना कोणताही शब्द दिलेला नाही. मामांनी मला विचारलं, दीदी 8 दिवस कथा करायची, काल्याचं कीर्तन तुम्हालाच करायचंय आणि काल्याच्या कीर्तनाला सगळी तुमची टीम आणायची, साथीला सगळी तुमची मंडळी आणायची, काल्याचं कीर्तन करायचे. मानधन कसं करावं लागेल? आपल्या मंदिराचं काम सुरू आहे. मी म्हणलं मामा तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, मी काही तुम्हाला शब्द देणार नाही. स्वामींनी जे व्यासपीठ माझ्यासाठी तयार करून ठेवलंय ना, त्या व्यासपीठाची फक्त मी संधी घेणार आहे. तुम्हाला काय द्यायचंय ते द्या, नाहीतर देऊ नका. माझी पैशाची काही हरकत नाही. आणि तुम्हाला कळलंय आता ही किती मुळमुळी पोर येते बायका. ते बाबा राती मला म्हणता एवढी हवा सुटती हो. मागच्या वर्षीच्या कथाकारानं 1 दिवस इकून कथा केली, दुसऱ्या दिवशी व्यासपीठ बदलायला लावलं. तुम्ही थोडंसं काही आता मला एका दिवसासाठी काय गरज आहे व्यासपीठ बदलायची? आवाज बसला तर बसू द्या, भगवान परमात्मा ताकद देणार आहे. त्या मावशीन त्या म्हणल्या काय होतंय, खायचं तुमचं काहीच नसतंय. मागच्या वर्षी बाबा आले होते, त्या बाबानं 1 दिवस थापटवड्याच कोर, 1 दिवस मासवड्याच कोर, काय काय आटापिटा करायला लावला. आम्हाला एकही दिवस कथा ऐकायला भेटली नाही. आता मी जर रोज असं खाणारी असते तर हे स्टेज मला पुरलं असतं का? भगवान परमात्मा पोटाला जे पाहिजे ते व्यवस्थित देतो ना, याच्यापेक्षा अपेक्षा माणसानं करूच नाही. आणि मुळातच ज्याची गरज आहे त्याचीच व्यवस्था भगवान परमात्मा करत असतो. माणसाला सगळ्यात महत्वाचं भाजी भाकरी असली की बाद झालं. 2 वेळचं अन्न इतकंच असावं, भाजी आणि भाकरी. आणि स्वामींच्या कृपेने ती भाजी भाकरी माझ्यापर्यंत येत होती. मला काही तोंड वाकडं करायची गरज. त्याच्यामुळे तुम्हाला आता कळलं ही किती शांत आहे. हिचं काही आपल्याला टेन्शन अजिबात नाही. हिला पुढं जे वाढल ते ही खाती. मला वाटतं तुम्ही मामाचे कान धरले का?
मामांना स्वामींनी काय बुद्धी दिली असेल त्याप्रमाणे स्वामीजींनी बुद्धी दिली. मामांनी मला सांगितलं, ताई 1 वर्षानंतर अखंड हरिनाम सप्ताह तेव्हा कीर्तन आहे, त्याच्यानंतर पुन्हा तुमचीच कथा आहे. मला वाटलं तुम्ही मामांना सांगितलं का हीच बरी आपल्याला. काळजी करू नका. तुमच्या गावात 8ही दिवस राहिले, तुम्ही मला 8ही दिवस खायला दिले नाही ना, मी उपाशी राहीन पण काही बोलणार नाही, कारण खाण्यापिण्याचा काही विषय नसतो. जे जीवाला 2 टाइम लागतं, जे आवश्यक आहे तेवढं भगवान परमात्मा त्याची पूर्तता करत असतो. बाकी अपेक्षा करणं म्हणजे हा आपला मनाचा आगाऊपणा आहे. त्याच्यामुळे काही अपेक्षा करायची नाही. अगदी मनापासून माझी सगळ्यांना एक विनंती आहे, आपल्या जवळच्या परिसरामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, पाहुणे मंडळीमध्ये, परिसरांमध्ये कुठंतरी गोर गरिबाचं एखादं लेकरू असेल, एखादी मुलगी असेल जी शिक्षणापासून वंचित आहे, पैशा अभावी ज्यांना शिक्षण घेता येत नाही, अशी मुलं जर असतील तर ती बिनधास्त आपल्या वारकरी शिक्षण संस्थेत आणून टाका. तुमच्या गावचा, तुमच्या परिसरातला, तुमच्या नातेवाईकातला एक मुलगा असेल किंवा एक मुलगी असेल, गायक वादक होईल, कीर्तनकार होईल, बरोबर शाळेचं शिक्षणही त्या ठिकाणी घेईल. 3री 4थीच्या वयाचा मुलगा असावा, व 3रीला असू द्या, 4थीला असू द्या, 5वी 6वी 7वी पर्यंत आपण ऍडमिशन करतो आणि त्याच्यानंतर 12वी पर्यंत मुलं आपल्याकडे राहतात. पोरांना अगदी घरच्यासारखं खाणं पिणं सगळी व्यवस्था घरच्यासारखी आहे. त्याच्यामुळे पोरांचं काही तुम्हाला टेन्शन नाही. खरंच जर शिक्षणापासून वंचित असतील तर अशी मुलं आपल्या वारकरी शिक्षण संस्थेत आणून घाला. कीर्तनाला गेल्याच्या नंतर पैशाचा काही विषय नसतो. जे मिळायचं असतं नशिबात ते मिळणारच असतं. पण माझी एक तुम्हा सगळ्या मंडळींना विनंती आहे, आमचा जो उदरनिर्वाह चालतो हा सगळा कीर्तनाच्या पैशावर चालतो. आज तुम्ही सगळी मंडळी जमून आलात, तुम्हाला माझं एक प्रेमाचं मागणं आहे की ज्याला वाटत असेल मुलांना दानधर्म म्हणून त्या ठिकाणी 5, 50, 100 रुपयाचं बक्षीस द्यायचे, अशा प्रत्येकानं संस्थेतल्या मुलांना शिक्षणाला हातभार लागावा याच्यासाठी 5, 50, 100 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी द्यायचे. तसंही पण काही तुम्हाला मी जास्त नाही मागितले. नाहीतर काही लोक माझ्याकडे येतात, ताई तुमचं ट्रस्ट आहे का? मग आहे ना, मग ट्रस्ट आहे, मग आमच्याकडे पैसा भरपूर आहे, आम्हाला दान धर्म करायचा, लाखभर रुपयाची मदत करतो, त्यातले 50 तुम्हाला ठेवा, 50 आम्हाला द्या. मी म्हणते मी 2 नंबरचा पैसा घेतच नाही. ज्याचे कष्टाचे असतील त्याचे 2 रुपये आले तरी मला चालतील, पण तुमच्या पैशांचा लाखांचा, आम्ही सांगितलं ना, लाखांचा खळखळाट असावा, पण कुणाच्या लाख रुपयाच्या पाठीमागे 1 रुपयाचा सुद्धा तळतळाट नसावा. म्हणून मी कुणाचे लाख आले तर घेत नाही, पण कीर्तनाला गेल्यावर समाजाला 5, 50, 100 रुपयाची विनंती आम्ही करत असतो. त्याच्यावर या पोरांचं शिक्षण होत असतं. सध्या लग्नाचे दिवस सुरू आहेत, घाटाचे दिवस सुरू आहेत. घाटात जरी तुम्ही गेले, वाजंत्री वाजवायला लागले आणि तुम्ही की 1000, 500च्या नोटा सोडता, गाडा निशाण्याला पोहोचला का वाजंत्री माग फिरते. माग फिरल्यावरती कुठं जाते? कुठं जाते? प्यायला जाते. आता ते प्यायला जाते, पण पोरांना जर 5, 50, 100 रुपयाचं बक्षीस दिलं, पोरांचं त्याच्यावर उदरनिर्वाह होत असताना एक हरिपाठाचा अभंग पाठ केला तर पुण्याची गणना कोण करी. ही पुण्य, हे पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणतील बया हिला काय 8 दिवस सांगता येत नव्हतं का? आम्ही काय सोबत पैसे घेऊन फिरतो का? माझ्याकडे ऑनलाईन पण आहे. अशी चिंता पडली असेल आम्ही का पैसे घेऊन फिरतो का, असं करतो का? काही चिंताच करू नका, मी सगळं घेते. नाकातलं घेते, गाळ्यातलं घेते, काळे मणी सोडून मी सगळं घेते, काही चिंता करू नका. विनोदाचा विषय सोडून द्या. प्रत्येकाला माझी विनंती आहे, मुलांच्या शिक्षणासाठी 5, 50, 100 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी मदत म्हणून द्यायचे. महिला मंडळ माझी सगळ्यात पहिली विनंती तुम्हाला आहे, मोबाईलचे कव्हर काढायचे, ते कव्हर जरा झटकायचे. बरेच धूळ बसलेली असते ना त्याच्यामध्ये, ते कव्हर आता झटकायचे. आता काही कमरेला पिशव्या राहिल्या नाही, मोबाईलचे कव्हर झटका. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुमच्या खुडूक कोंबड्या अंड्यावर आल्याशिवाय राहणार. आता कोंबड्या राहिल्या का बाई? प्रेमाचं मागणं आहे, ज्याला वाटत असेल त्यांनी 5, 50, 100 रुपयाची पोरांना मदत करायची. अगदी मनापासून मी सगळ्या मंडळींना धन्यवाद देते. कथेची सांगता करत असताना सुंदर असं काल्याचं कीर्तन तुम्ही सगळ्या मंडळींनी शांततेत ऐकले. मामा कुठे गेले? मामांना मी मनापासून धन्यवाद देते. मामा, तुमच्यामुळे हे सगळ्यात मोठं व्यासपीठ मला तयार झालंय. खरं तर कथेचं व्यासपीठ मिळणं इतकं सोपं नाही, आणि झाल्या जन्मापासून आजपर्यंत मी कधीच कुणाला म्हटलं नाही माझं कीर्तन ठेवा, माझी कथा करा, असं कुणालाच म्हटलं नाही. कीर्तनाचं व्यासपीठ माझ्याकडे चालून आलं, पण मामांच्या कृपेनं हे व्यासपीठ माझ्यापर्यंत आलं. मामांनी हे कथेचं व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलं. मनापासून मी मामांना धन्यवाद देते. झालेली सेवा तुमच्या आमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून गोगरे कोंडाजी बाबा डेरे यांच्या चरणी याच ठिकाणी सेवेला ठेवणार. जय विठ्ठल.
मामा आरती करायची पहिली तर काही बोलायची